माझी तक्रार जी आहे ती अशी आहे की शासनाला कुठेतरी शासनाची फसवणूक केली जात आहे ह्या महसूल विभागाकडून। आणि जे बिल्डर आहे, जे विकासक आहेत, हे महसूल विभागाच्या संगमताने एकत्रित येऊन शासनाचा भरपूर मोठा महसूल निधी जो आहे तो बुडवत आहेत। मी एक प्रोजेक्टबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो। जो मारेगावमध्ये प्रोजेक्ट चालू आहे प्रेशस ग्रुपचा, त्या प्रेशस ग्रुपच्या प्रोजेक्टमध्ये तलाठीच्या संगमताने तलाठी स्थळपाणी अहवाल असा देतात की आम्ही त्या जागेवरती गेले असता कोणतेही उत्खनन झालेलं नाही। जेव्हा आम्ही त्यांना विचारणा करतो की उत्खननाची परवाना आहे का, पण ते आम्हाला स्थळपाणी अहवाल देतात की उत्खनन झाले नाही। पण आमच्याकडे 10 दिवसापूर्वीचे छायाचित्र त्या जागेचे आहेत, जे मी तुम्हाला दाखवेल। तसेच पुढे जाऊन ते 3000 ब्रासचं उत्खनन इथे झालेलं आहे असा स्थळपाणी अहवाल देतात। आणि तो स्थळपाणी अहवाल फक्त त्यांच्यात आणि विकासक यांच्यामध्येच असतो। तो स्थळपाणी अहवाल तहसीलदार साहेबांपर्यंत पोहोचत नाही, पण तहसीलदार साहेबांपर्यंत जो स्थळपाणी अहवाल पोहोचतो तो फक्त 1100 ब्रासचा पोहोचतो। मग इथे एक निदर्शनास येतं की 3000 ब्रासचं जे उत्खनन आहे त्याची महसूल फी एक साधारणतः 21 लाख रुपये असते। ते 21 लाख रुपये बुडून तहसीलदार साहेबांपर्यंत फक्त 1000 ते 1100 ब्रासचं म्हणजे 7 लाखाचंच उत्खनन जातं। मग उरलेले 14 ते 15 लाखाची फसवणूक कुठे होते आणि हे पैसे कुठे उडाले? मी संबंधित गोष्टीची तक्रार माननीय जिल्हाधिकारी साहेब व विभागीय आयुक्त कोकण यांना दिलेली आहे। आणि त्यांना देखील मी विनंती केली की सदर तक्रारवरती लवकर चौकशी करून यांच्यावर कारवाई करावा, अन्यथा मी 28 तारखेला तहसीलदार साहेबांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार आहे। माराळ खुर्द येथील सर्वे नंबर 2चा या जमिनीवरती, या मिळकतीवरती विनायक असोसिएट तर्फे भागीदार महेशलाल माटा यांच्यातर्फे ही जमीन विकसित करण्यात येत आहे। सदर ठिकाणी महेशलाल माटा यांनी उत्खनन चालू केले आहे। त्या उत्खननाचे यापूर्वी तलाठी, आमच्या येथील तलाठी श्रीमती अश्विनी बोरसे यांनी मेजरमेंट घेतलेले आहेत। त्या ह्याच्यावरती त्या मेजरमेंटची फेर तपासणी करावी या उद्देशाने माननीय तहसीलदार कल्याण यांनी उद्या दिनांक 18/7/2025 रोजी फेर मोजणीचे आदेश दिलेले आहेत। यामध्ये माननीय निवासी नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांना पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या सोबत स्थानिक तलाठी असणार आहे। आणि फेर तपासणी आणखी जर गौण खनिजचे उत्खनन आढळल्यास त्यांच्यावरती निश्चितपणे दंडात्मक कार्यवाही केली जाईल, याबाबत तहसीलदार कल्याण यांनी निर्देश दिलेले आहेत।